एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू पार भव सिंधू उतरी पार सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केले तयाने अमपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे आदि करण तेच वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला घी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संतांच्या काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार किंबहुना अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरीशाच्या चरणावर वंदन करून माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबारायच्या चरणावर दंडवत घालून परमपूज्य सद्गुरु दादासाहेबांच्या चरणावर नतमस्तक होऊन ग्रामदैवता इष्टदैवता कुलदैवतेच्या चरणावर वंदन करून तुम्हा सर्व वैष्णव वारकरी मायबाप तरुण वर्ध बाल सर्व जीवांच्या चरणावर दंडवत घालून
प्रस्तुत प्रसंगी शिवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगदवंदे देवमान्य संतमान्य शास्त्रमान्य पंचवेद उत्पत्ती कनकई कुमार बोलोबा पुत्र वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय कर्म धर्म संयोगाने प्राप्त झालेला जो मनुष्य देह आहे अशा मनुष्य देहाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून नामाचं महात्म्य पटवतात। आता जगद्गुरु तुकोबारायने मानवी देहाला नामाचं महात्म्य का पटवतात हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस साधकाला नामाचं महत्व पटवत असताना साधकांनी तुकोबारायला प्रश्न केला आणि त्याचं उत्तर या अभंगातून तुकोबाराय जगताच्या समोर ठेवतात। अभंगाची भूमिका आपल्या समोर ठेवली। अभंगाकडे जात असताना थोडासा परिहार। आजचा हा जो कीर्तन सेवा आहे ती एक दिवसीय कीर्तन रूपी सेवा आहे। कशासाठी आहे, कोणासाठी आहे आणि कोणाचं आहे हे सगळ्याला माहित आहे। मी तेवढं परिहार करत नाही, फक्त एक सांगून जातो। आज आपण इथं जे जमलो त्या इमारतीच्या शांतीसाठी इथं जमलो। याला 3 नाव आहेत। याला वास्तुशांती म्हणतात, गृहप्रवेश म्हणतात आणि नूतन प्रवेश म्हणतात। तर अशा असणाऱ्या या गृहप्रवेशानिमित्त असणारं ही कीर्तन रूपी सेवा आहे। आता गृहप्रवेशाला कीर्तन का करावं पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, दिवसभर आम्ही तेच करत आलो, मग आता रात्रभर बी तेच का करावं, 2 प्रश्न। आणि कीर्तन केल्यानंतर त्याचं फल काय हे तिसरा प्रश्न। तिन्ही प्रश्न तुमच्या समोर ठेवतो, ऐका। आपण जागा घेतल्यापासून या जागेची ज्या दिवशी आपल्या नावावर रजिस्टर होते त्या दिवशी आपण नारळ फोडतो। ज्या दिवशी या जागेची रांगोळी घालतो त्या दिवशी आपण नारळ फोडतो। रांगोळी म्हणजे कळतं ना, म्हणजे पिल्लर उभा करतो। ज्या दिवशी याच्यावर चौकट बसवतो त्या दिवशी आपण नारळ फोडतो। ज्या दिवशी याच्यावर छत टाकतो त्या दिवशी नारळ फोडतो। आपल्याला ज्या दिवशी या घरामध्ये प्रवेश करायचा त्याच्या आधी आपण त्याची थंडी म्हणून फळ करून निवड दाखवतो। एवढं केल्यानंतर या आम्ही ब्राह्मण काकाला बोलवतो, गोसायांना बोलवतो आणि घराची वास्तू करतो। मग ते करत असताना आम्ही सकाळपासून सर्व उटारेटा केलाय, तरी आता कीर्तन का करावं, ऐका। सिद्धांत असा आहे महाराज, तुम्ही सुरुवातीपासून जरी शेवटपर्यंत नारळ फोडला तर एक सिद्धांत आहे, इमारत बांधायला सुरुवात झाली की वासू नावाचा दैत्य त्या घरामध्ये प्रवेश करतो। तुम्ही म्हणाल महाराज आम्ही मुहूर्त पाहून सुरुवात केली। महाराज तुम्ही मुहूर्त पहा, तुमच्या घरचे लाकडं वापरा, काही करा, वासू नावाचा दैत्य नवीन इमारत बांधत असताना तो त्याच्यामध्ये प्रवेश करत असतो। कारण त्याला वरदानच आहे, जिथं इमारत बांधायला सुरुवात झाली तिथं त्याचं आगमन। तो रेतीतून येतो, तो सिमेंटतून येतो, तो विटातून येतो, तो लाकडातून येतो, कशातून येतो, पण तो येतो आपल्या घरामध्ये प्रवेश करतो। मग आपल्या घरात त्यांना प्रवेश केला, मग त्याला बाहेर काढायचं असल्याने काय करावं, त्याला बाहेर काढायचं असल्याने असं वास्तू करावं लागतं। आता हे वास्तू केल्यानंतर तो वास्तू नावाचा दैत्य जातोय, हे सिद्धांत आहे महाराज। पण या सिद्धांताचं एक कारण आहे, वास्तू करत असताना ती वास्तू अनादी कालामध्ये कशी करत होती आणि आता कशी झाली याच्यात फरक आहे। अनादी कालामध्ये वास्तू करत असताना 3.5 तासाचं हवन करावं लागत होतं। किती तासाचं? आजही तुम्ही 3.5 तासाचं हवन केला, पण फरक एवढा आहे, 3.5 तासाचं हवन करत असताना त्या हवनामध्ये जी तुपाची धार आहे ती हत्तीच्या सोंडातून जेवढं पाणी पडतं तेवढं त्याच्यामध्ये तूप पडलं पाहिजे। कळाला असेल तर विचार करा। तेवढं जर तूप या यज्ञामध्ये आपण जर घातलं ना, अर्ध बिल्डिंगचा पैसा लागते। कशाला? तुपाला लागतं का नाही? मग आपण पहिलेच सांगतो, ब्राह्मण असो कोणी असो त्याला सांगते, हे बघ आम्ही लय खर्च करून ही बिल्डिंग बांधली आणि ह्याला लय मेहनत करून कलरचे घेऊन कलर करतात। हे सगळं मेहनतीने केलेलं आहे दादा। तुझं जर यज्ञ जास्त वेळ चाललं, यज्ञाचं धूर जर जास्त आलं तर आमचं कलर कसं होणार, डॅमेज होणार आहे, बरोबर आहे। मग पुन्हा खर्च करावा लागतो। चीप आणि बेस्ट शॉर्टकट मध्ये तुम्ही यज्ञ करा। म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात, या कलियुगामध्ये असे साधन केल्यानंतर ते पूर्ण तत्वाकडे जात नाहीत। कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता
कारण कलीमध्ये ते साधन होत नाहीत. तो तुम्हालाच विचारतो, तुम्ही यज्ञ केलात, मधल्या रूम मध्ये यज्ञ केलात, मी जाऊन आलो, त्या यज्ञाचं धूर कुठपर्यंत गेलं? बोला ना, समोरच बसला, कुठपर्यंत गेलं? त्या एकाच रूम मध्ये गुंडाळलं, बाहेर चारही रूमामध्ये तो आला नाही. शास्त्र काय सांगते माहितीये का? यज्ञ केल्यानंतर जितकी तुमची बिल्डिंग आहे त्या प्रत्येक बिल्डिंगच्या कोणत्यापर्यंत त्याचं धूर गेलं पाहिजे. कशाचं? यज्ञाचं. आणि आपण तेवढं जाऊ देत नाही का? कारण आपल्याला माहित आहे तेवढं जर धूर झालं तर कलर डॅमेज होतं, म्हणून आपण त्याला शॉर्ट मध्ये शॉर्टकट मध्ये करतो. आता माझं आहे का? यज्ञ करणं चुकीचं नाही, यज्ञ तर केलंच पाहिजे, त्याचं धूर सगळीकडे गेलं पाहिजे. आपण केल्यानंतर ते जात नाही. मग नीट आहे का? तो वासू नावाचा जो दैत्य आहे तो कोण्या कोणत्यात आहे आपल्याला माहित आहे का? तुम्ही जे यज्ञ रूमामध्ये केलं त्याच्यात आहे म्हणून आपल्याला माहित आहे का? नाही. त्यानं दरोज्यात आहे म्हणून आपल्याला माहित आहे का? त्यानं पाचच्या रूम मध्ये आहे म्हणून माहित आहे का? किचन रूम मध्ये माहित आहे का? नाही. तो कुठे आपल्याला माहिती नाही, पण जोपर्यंत तुमच्या यज्ञाचं धूर त्याला लागत नाही तोपर्यंत त्यानं तिथून जात नाही. मग आपल्याकडून ते पूर्ण तत्वाला गेलं नाही. मग आता काय करावं? हे यज्ञ करू ही सफलता मिळत नाही, त्यावेळेस नामचिंतन केल्यानंतर सफलता मिळते. का? नाम एक साधन असं आहे महाराज की या नामापुढे कितीही बलकट्ट्यात येत नाही जर असेल दैत्य, तर त्या दैत्याचा नित्यंत असणारा होतो. कारण बघा तुम्ही, धडधड धुडधुड पळका पळा बापड्या रे, कारण कितीही मोठा दैत्य असेल, नामाचं चिंतन जिथं होतं तिथं दैत्याचं वास्तवत नाही. कारण मी म्हणत नाही एम धर्म सांगे दुता, तुम्हा नाही तेथे सता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा. जिथं नामाचा घोष होतो तिथं दैत्य राहू शकत नाही. आता ऐका, आम्ही जे नामचिंतन करायला लागलो हे तर रूमच्या पहिलं गेलं, पण आपण जिथपर्यंत याचं साऊंड चाललं तिथपर्यंत नामाचा प्रचार व्हायला लागला. मग जिथं नामचिंतन होतं तिथं दैत्य राहत नाही. म्हणून नामाच्या प्रबल साधनाने दैत्याचा नाश होतो. म्हणून कीर्तन हे साधन आपण केलं जातं. 2 लक्षण झालं. तिसरं लक्षण सांगतो, अशा नामचिंतनातून आपल्याला सुख मिळतं, म्हणून आपण वास्तूला असणारं कीर्तन करत असतो. झालं 2 झालं. तिसरा प्रश्न सांगतो, वास्तूला कीर्तन का करावं? आता वास्तूच कोणी केली? आज कोणाचं खाऊ आलो होतं आपण? आतापर्यंत कोणाचं खाल्लो? बोला ना, कोणाचं? नाही 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 नाही, त्यांचं नाही, त्या इमारतीचं खाल्लो होतं. निमित्त आहे, पण हे वास्तूचं जेवण आहे. आजचं आज तुम्ही जेवला त्याचं जेवण आहे. ही वास्तू या कलियुगात आताच आहे असं नाही. बरंच लोक म्हणतात बरं का, म्हातारे बरंच म्हणतात, हे काय पूर्वी होतं का वास्तू बिस्तू? हे सगळं बामणाचे पोट भरायचं काम. हे कोणाचं? पण मूळ ग्रंथामध्ये असं सांगितलंय, वास्तू हे अनादिकालापासून आहे मला. कारण वास्तू नावाचा दैत्य त्याच्यासाठी वास्तू करावंच लागतं. आणि वास्तू जर आपण केलो नाही, तसंच आपण जर राहिलो तर ते वास्तू नावाचा दैत्य काय करतो माहित आहे का? ज्या इमारतीमध्ये आपण राहतो त्यानं काय करतं, माणसाची बुद्धी एकमेकाला लागू देते. मग लोक म्हणतात बघा, ह्या घरामध्ये आल्यापासून आम्हाला समाधान नाही का, चिडचिड होते, एकमेकावर प्रेम राहत नाही. कारण त्याचं कामच तेवढं आहे की त्या घरामध्ये समाधान नांदू न देणं, म्हणून त्याला बाहेर काढायचं असतं. हे वास्तूची प्रथा आजपासून नाही महाराज, अनादी कालापासून, अनादी म्हणजे देवाधिकापासून हे वास्तू नावाची प्रथा चालू आहे. देवाधिकापासून. तुम्ही म्हणाल देवाधिका म्हणजे एखादे उदाहरण आहे का? एखादे काय, तुम्हाला एकच उदाहरण देतो, मोठं उदाहरण देतो की जन्मात कधी आपल्या लक्षातून जाणार नाही. असं एकच उदाहरण ऐका. या सृष्टीचा मूळ मालक कोण आहे? एवढंच सांगा. आता सप्ताह झालाय, मी आलोच होतो सप्त्यात, पंचक्रोशीतले लोक आलात तुम्ही. आपल्या सृष्टीचा आपला मूळ मालक कोण आहे? आता कसं करू गुरुजी, कसं करू सांगा ना. ब्रह्म. बाबा म्हणतात ब्रह्म नाही बरं का, ब्रह्म नाही, सृष्टी उत्पत्ती आहे त्याच्याकडे, पण तो परमात्मा मालक नाही. कारण मूळ मालक भगवान शंकर आहे. मूळ मालक भगवान शंकर. भगवंताच्या
अंशातून विष्णूचा जन्म आहे आणि विष्णूच्या बिंबीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. आणि ब्रह्मदेवाला काम सांगणारा भगवान शंकरच आहे आणि विष्णूला काम सांगणारा सुद्धा शंकरच आहे. मी म्हणत नाही, तुम्ही रोज म्हणता, फक्त लक्ष देत नाही. आदिनाथ ओमा बीज प्रगटले, आदिनाथ ओमा बीज प्रगटले, आदिनाथ ओमा बीज प्रगटले, शिवजी आहेत. आणि ते शिवजी कसे आहेत माहितीये का? सगळ्याला काम सांगितले आणि आपण आपल्या प्रभूचं चिंतन करतात. आपल्या प्रभूचं चिंतन करत असताना दयाळू, भूपाळू, कृपाळू असल्यामुळे त्या भगवंताची आराधना कोणीही करतात. कोणी म्हणण्यापेक्षा आजही मला सांगा, तुम्ही भगवान शंकराचे जास्ती उपासक दैत्य आहेत का दैवत आहेत? कोण आहे? दैत्य आहेत महाराज, दैत्य. का? त्याचं नाव घेतल्यानंतर तो प्रसन्न होतो. कारण प्रमाणच आहे ना, शिव भोळा चक्रवर्ती, शिव शिव भोळा चक्रवर्ती, शिव त्याचे पाय माझ्या तुझे, त्याचे पाय माझ्या, त्याचे तो किती भोळा आहे. आता मला जास्त तिकडे जायचं नाही, मी दोनच इतिहास म्हणजे नावं सांगतो, पुढे एवढा भोळा आहे महाराज. दैत्याला प्रसन्न होणारा, हिरण्यकशिपूला प्रसन्न झालेला त्यानंच, राजा दशाननाला प्रसन्न झालेला त्यानंच. एवढा भोळा आहे. दशाननानं तर एवढी उपासना केली. मला नवल वाटते रामायण सांगणाऱ्याचे, लय नवल वाटते मला. मी विरोध नाही बरं करत, मी बी रामायण सांगतो. पण रामायण सांगत असताना राजा दशाननाला दशानन म्हणतात, रावण्या म्हणतात. काय म्हणतात? रावण्या म्हणतात. महाराज त्याच्यासारखा तर भगवान भक्ती करणारा कोणीच नाही हो. आपण त्याच्या समोर किंचित सुद्धा उपासना करत नाही. आईसाठी, कोणासाठी? आईसाठी कैलासात जाऊन आत्मलिंग आणणारा आणि या जगामध्ये पहिले शंकराची मूर्ती म्हणजे लिंग आणून उपासना करायला लावणारा जर कोण असेल तो राजा दशानन. राजा दशानन आहे. त्याच्यामुळेच आपण या लिंगाची पूजा करतो. आता जे लोक या महिन्यामध्ये कोणी 1.25 लाख बेल वाहतं, कोणी 2 लाख बेल वाहतं का नाही शंकराच्या पिंडीवर. हे त्याची कृपा आहे खरी तर. त्यानं जर आत्मलिंग आणलं नसतं तर आपण महादेवाची पूजाच केलं नसतो. त्याला भरगन शाप दिलेलं आहे भगवान शंकराला की मृत्यू लोकामध्ये तुझी कोणी पूजा करणार नाही. पण राक्षस कुळामध्ये जरी जन्माला आला असेल, आईची इच्छा झाली, आईनं म्हणली बाळा मला भगवान शंकराची पूजा करायची रे आणि मला इच्छा आहे भगवान शंकराची. आई मला काळजीच करू नको, मी जाऊन आणतो. आणि कैलासात गेला, दशाननाला प्रसन्न करून घेतला, आत्मलिंग घेतला. आणि ज्याच्याकडे आत्मलिंग असेल त्याला मृत्यू नाही, आणि जिथं आत्मलिंगी स्थान असेल तिथं दुःख नाही. हे देवतेला कळालं. देव म्हणले याच्या हातात सापडले. पहिलेपासून बदमाश केलं म्हणून, पहिलेपासून याचं पाय त्यानं वडायचंच काम आहे, दुसरं काहीच काम नाही. भगवान विष्णूला चिंता पडली, म्हणे राजा दशानन जर आत्मलिंग नेला
तर कसं होईल म्हणे, म्हणून त्यांनी गणपतीला पाठवलं, गोकर्णाला स्थापना केली. तर सगळा कथाभाग आहे, मला तिकडे जायचं नाही. म्हणजे राजा दशाननाला सुद्धा प्रसन्न होणारा आमचा भगवान शिव आहे, आणि त्या शिवाचा असा इतिहास आहे. तर सगळ्याला प्रसन्न. एक वेळेस काय झालं माहित आहे का, कैलासामध्ये भगवान शंकर ध्यानात होते, आणि भगवान ध्यानात असताना पार्वती माता सेवा करत होती. सेवा करत असताना त्रिभुवनामध्ये हिंडणारा महर्षी नारद योगायोगानं कैलासात आला. कैलासात आल्याबरोबर महर्षी नारदानं पाहिलं भगवान शंकर ध्यान करलाले. नंदी त्यांच्या समोर आहे, आई साहेब एकटे आहेत. एकटे एक म्हणला की त्यांना आई साहेबाकडे गेला, म्हणजे पार्वती मातेकडे गेला. मातेकडे गेल्यानंतर मातेनं पाहिलं, नारदाचं स्वागत केलं. घाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा, म्हणजे जरी पुत्ररत्न अवस्था असेल तरी पण संत म्हणून जगतामध्ये श्रेष्ठ होते. नारदाचा स्वागत केला, नारदाला बसवलं. नारदाला बसायला एका शिळेवर बसवलं. शिळेवर नारद शिळेवर बसले, आनंदी झाले, आणि मैयाला म्हणायला लागले, पार्वती मातेला, मैया काय जीवन असेल तुमचं म्हणे. अहो, सगळ्यात भोळा दैवत तुमचा पती, सगळ्यात ज्ञानी तुमचा पती, सगळ्यामध्ये मूळ अधिपती तुमचा पती, आणि तुम्ही एवढे श्रेष्ठ असून तुमचं घर कसलं आहे म्हणा. हाय का म्हणे इथं काय तर बसायला आसन आहे का सांगा म्हणले, का चारपाई हाय का खुर्ची हाय, काय तुमच्या घरात. पार्वती म्हणले, झालं काय, चला म्हणे वैकुंठात. काय वैभव आहे वैकुंठामध्ये, काय लक्ष्मीचा ऐश्वर्य बघा तिच्याकडे जरा. अहो, कसलं वैभव, कसला तो वैकुंठातला वाडा, आणि कसे त्यांचे बघा तिकडं आसन बिसन. तुमच्यापेक्षा काय म्हणे, आल्याबरोबर या शिळेवर बसवलात, काय नवल वाटतं आई तुमच्या इकडे पाहून म्हणे. ते ना म्हणजे जाऊ दे, त्यांचं त्यांना राहू दे. आता नारद म्हणला, हिला पटना गेले, आणखी इंजेक्शन दिले, आणि माणसं इंजेक्शन देणारे पक्क देतात. नारदानं पुन्हा प्रश्न टाकला, माय कधी तर सत्य लोकात गेलो होतो का म्हणे, असं आमच्या मातोश्रीकडं सरस्वती मातेकडे गेलो होतो का, काय आमचं वैभव आहे म्हणे मातेचं, काय सांगावं तुम्हाला. अहो, आम्ही बसलो तर असं 5 फीट उडतो म्हणे, एवढं आसन चांगले, एवढं सगळं बसायलाय राहायलाय, सोनं चांदी माणिक पाच सगळं आमच्या घरामध्ये आहे म्हणे, काय तुमच्या घरात दाखवा म्हणे. अहो, एक घर तर आहे का म्हणे, एक शेळा, त्या शेळीची गुंपान गुंपीत तुम्ही, लाज वाटतं मला तुम्हाला माते म्हणायला म्हणे. महाराज उत्पत्ती पेटली, बाईला पेटवायलाही वेळ लागला, गड्याला पेटवायला लागते पण बाईला पेटवायला लागणार. माता सती म्हणजे पार्वती नारदाला म्हणे, नारदा तुझं खरंच आहे, खरंच माझ्या घरात काय आहे म्हणे सांग. नंदी बाहेर राहतो, बाबा ध्यानाला बसतो, मी एकटाच बसतो म्हणे, आणि असलं घर आहे म्हणे, तू या जा आपलंच घर म्हणे, इथं काही दरोजे नाहीत, नाही तर काही पडदा नाही, काहीच नाही रे म्हणे, तुझंही खरं आहे म्हणे, थांब थांब म्हणल्याबरोबर निघाला महाराज. नारद कळपट लावला, निघाला. यानं निघताना नंदीनं बघितलं, तर म्हणे आज भगवान शंकराकडे येणं गेले, यानं गेला म्हणे. नंदी म्हणला, बहुतेक आमच्या मातेला यानं कान फुंकला. नंदी हुशार होता, बघितला, गप बसला. महाराज भगवान शंकराचं ध्यान संपलं, भगवानजी ध्यानातून उतरले आणि आले आपल्या मोहलाकडे. निघाल्यानंतर दररोजचा नियम होता, भगवंताची समाधी उद्यान झाली, भगवान दारवंट्यावर आले तर 1 गुळाचा खडा भगवान शंकराच्या हातामध्ये द्यायचा, आणि कमंडलू मध्ये पाणी द्यायचं. हे पार्वती मातेचं रोजचं नियम होतं. आणि भगवान ध्यान लावून आले महाराज. आल्यानंतर पार्वती माता समोर येतच नाही ना महाराज. आज काय कमंडलू बी नाही, गुळाचा खडा बी नाही. आता बी तसंच आहे, पगार झाले की गुळाचा खडा येते, आणि 29-28 तारीख असली काही बी ना घ्या हात देवा म्हणतात. आज बी तीच अवस्था आहे मला. पार्वती मातेनं खडा बी आणला नाही आणि कमंडल मध्ये पाणी बी आणला नाही. भगवान शंकर म्हणजे काय झालं असेल, हाक मारली, अहो आहात का, उत्तर नाही महाराज. भगवान शंकर म्हणले, काय झालं गडे, कधी बी उत्तर येते, आज येणार गेले, जाऊ द्या म्हणे. आपणच पाय ठेवले, आत प्रवेश केला. पूर्व मुखाकडे पार्वती मातेचं मुख होतं. भगवान पश्चिमेकडून आली आणि पार्वतीच्या समोर आली. म्हणजे झालंय काय तुम्हाला, झालंय काय म्हणल्यानंतर भगवान जवळ आल्याबरोबर पूर्वेचं मुख पश्चिमेला गेलं. पूर्वचं मुख म्हणजे गोल फिरले, पण भगवंताकडे मुख दाखवणार. भगवान म्हणले, काहीतरी रुसवा आहे. आणि जेव्हा बाई रुसते ना, तेव्हा 5 तोळे 2 तोळ्याचा हिस्साच लागतो. आणि काय झालं असेल एवढं म्हणजे कोणा भगवान विचारले, अरे नंदेश
आम्ही जेव्हा ध्यानात होतो कोण आलं होतं का? त्याने म्हणे त्रिभुवनात फिरणारे तुमचे पुत्र आले होते. म्हणले झालं. म्हणले लावला मग भगवंतांनी सांगितलं जाऊ द्या म्हणे, काय झाले सांगा ना, आम्हाला कळाल्याशिवाय काय कळणार आहे? काय तुम्हाला गोरमळ करायची आहे का? तुम्हाला काय करायचं आहे सांगा. त्याने सांगितलं आम्हाला दागिना नको, काहीच नको. मग काय पाहिजे? आम्हाला एक घर पाहिजे. काय पाहिजे? घर पाहिजे, सुंदर एक घर पाहिजे. एवढंच की म्हणे. बघूया बघूया म्हणल्यानंतर माता म्हणली नाही जमत, मला घर देतो म्हणलात तर मी गॅस पेटवते. तेव्हा गॅस नव्हतं बरं का, तरच मी चूल पेटवते हे, आणि नाहीतर नाही पेटवत. भगवान सांगितले का हरकत नाही, कारण पूर्व कालापासून इतिहास आहे. स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट कोणाच्या बापाला चुकलं नाही. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही, येऊ द्या म्हणजे. एवढं म्हणून याने बसल्यानंतर योगायोगाने भगवान शंकराचे पटशिष्य दक्ष प्रजापतीने योगायोगानं आले. दक्ष प्रजापती आल्याबरोबर दक्ष प्रजापतीला पाहिलं. भगवान शंकर म्हणले काय नाही झालं देवा म्हणे, लई दिवस झालं सेवा केली तुमची, काहीतरी गुरुदक्षिणा तुम्हाला द्यावं म्हणतो. दक्ष प्रजापती गुरुदक्षिणा म्हणल्याबरोबर माता जवळ गेल्या. म्हणल्या अहो गुरुदक्षिणा येऊ लागल्या, दक्षिणा घेण्यापेक्षा घरच बांधून घ्यायचे म्हणले. एवढं म्हणल्याबरोबर दक्ष प्रजापती म्हणायला लागले आई साहेब काय इच्छा आहे? काही नाही म्हणे, मृत्यू लोकांमध्ये एक सुंदर घर राहावं, जे वैकुंठापेक्षाही सत्य लोकांपेक्षाही विशेष राहावं. एवढं म्हणल्यानंतर दक्ष प्रजापती भगवंताला वंदन केले, आज्ञा घेतली, विश्वकर्मा इंजिनियर कडे. कोण्या इंजिनियरकडे? विश्वकर्माकडे. जो एक बार रांगोळी टाकला ना, 1 इंच इकडे इकडे होत नाही. आताचे इंजिनियर 1 दिवसात रांगोळी इकडे होत, थोडं सर्कल म्हणतात. त्याच्यानंतर म्हणतात हे पिल्लर जरा आडवं आलं, याला काढावंच. बांधणार तेच इंजिनियर राहतात, पण पुढे जात जात बदलत जातं नक्षा. पण विश्वकर्मा इंजिनियर असा होता महाराज, एक बार हातात घेतला की त्याला काय मात्र बदलायचं नव्हतं. विश्वकर्माला ते गुत्त दिलं गेलं. विश्वकर्माना असं सुंदर, एकदम सुंदर समुद्र किनाऱ्यावर मृत्यू लोकांमध्ये असं एवढं सुंदर बांधलं महाराज घर. त्या घराला एवढी सुंदरता प्राप्त होती, कारण त्या घराची भिंती इटाच्या नव्हत्या. त्या घरावर असली पेंटर केलेले नव्हती. त्या घराचं पेंटर कशाचं होतं माहित आहे का? हिरे, माणिक, पाचू अशा मौल्यवान वस्तू तिथं होत्या. आणि सोन्याच्या भिंती होत्या. कशाच्या? सोन्याच्या भिंती होत्या. हिरे, माणिक, पाचू असं असणार त्याला बसवलेलं होतं, सुंदर सजवलेलं होतं. घर विश्वकर्माने निर्माण केला. दक्ष प्रजापतीला सांगितलं. दक्ष प्रजापती भगवंताला सांगितले भगवान आपलं घर तयार झालेलं आहे आणि चला मृत्यू लोकांमध्ये. भगवान सांगितले की असं जाता येत नाही म्हणे. नवीन घर कवाई सुरुवात झाला की त्याच्यामध्ये वासू प्रवेश करत असतो. त्या वासूला पहिलं बाहेर काढलं पाहिजे, मग आपण मध्ये प्रवेश केलं पाहिजे. मग त्या दक्ष प्रजापतीनं म्हणायला लागले मग काय करायचं? म्हणजे वास्तुपूजा करायची. ऐका आता, कोणी केली पहिल्यांदा वास्तुपूजा? कैलासाचं राजा म्हणे वास्तुपूजा करायची आहे. मुहूर्त काढलं म्हणे योग्य ब्राह्मण बोलव. म्हणले योग्य ब्राह्मण त्या काळात ब्राह्मणच होता महाराज, राजा दशानन. दशाननाला सोडला तर विद्वान ब्राह्मण नव्हता. लगेच सांगितलं दक्ष प्रजापतीने दशानन आहे. दशाननाला बोलवलं. सुंदरशी अशी वास्तुपूजा झाली. वास्तुपूजेसाठी महाराज सरस्वती, लक्ष्मी, आदी, दती, सूर्यदेवाची पत्नी, चंद्रदेवाची पत्नी, कारण आदी करून सगळ्या देवतेना आमंत्रण दिलं गेलं होतं. सचीपासून तर अतिपर्यंत सगळ्याच्या सगळ्या तिथं आल्या. वास्तुपूजा झाली. वास्तुपूजा झाल्यानंतर आरती व्हायला लागली. पण आरती होत असताना पार्वतीचं मन आरतीत नव्हतं महाराज. का समाधान आहे ना, आता आमची सोनू असेल जोडीला बसली होती का नाही? बसल ती. पण आरती झाल्यावर मन आरतीत राही ना. कोण तर दोस्तीने आल्या घरच दाखवावं म्हणते. हे म्हणून दाखव, ते रूम दाखव, ते रूम दाखव. नाही आपली म्हणून नाव घेतलं, दुसरं कसं नाव घेता येते महाराज? कारण इच्छाच राहत नाही त्या आरतीमध्ये. उठावं, पहिले आपल्या दोस्तिनीला दाखवा, नाहीतर कोण तो सोयरीन आली तर तिला घ्यावं, घर भरून दाखवा, फिरून वाटतं तसं. पार्वती भगवान शंकरा सांगितले झाली आरती, आता ही आरती घ्या. माझी लक्ष्मी आली आहे, माझी सरस्वती आली आहे, माझी सुची आली आहे इंद्रपत्नी, आणि मी त्यांना माझं महल दाखवते. मग दोघे तिघेचं हात धरलं आणि प्रत्येक रूम मध्ये फिरायला लागल्या, दाखवायला लागले. बघा म्हणे ही खिडकी आहे, हे आहे असं दाखवायला लागले. हे इकडच दाखवत बसले. भगवान शंकर काय झालं माहित आहे का? तो जे स्तोत्र उच्चार केला, ओम केशवाय नमः,
ओम माधवाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दृढचनत्राय नमः. आणि असं जे उच्चार केला ना, त्या मंत्र उच्चारानं भगवान शंकराला एवढा आनंद झाला. आणि त्या भगवान शंकराने काय केलं, पाणी संकल्पना झाल्याबरोबर त्या ब्राह्मणाला म्हणजे दशाननाला म्हणायला लागले, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे दक्षिणा. का? मी एवढा प्रसन्न झालो या पूजेनं, तुला जे दक्षिणा पाहिजे ते माग. हे 10 दोस्कीचं होतं, लईच हुशार होतं. यानं म्हणला देताना हा देतो, पहिले हातामध्ये पाणी घ्या म्हणले. आणि त्यानं पाणी घ्यायला लावला. भगवान शंकरानं पाणी घेतलं महाराज, आणि पाणी घेऊन सांगितलं, जे ब्राह्मण काका दक्षिणा मागतील आणि ते दक्षिणा मी त्यांना देण्यास तयार आहे, असं पाणी सोडलं. ब्राह्मण लई चतुर होता, त्यानं म्हणलं दक्षिणाच मागितली पाहिजे. आणि त्याने दक्षिणा काय मागितले माहितीये का? 5,000, 10,000, 1,00,000, 5,00,000, 5 कोटी असं काहीच मागते नाही. त्याने एकच म्हणला, ज्या वास्तूची मी वास्तुपूजा केला त्या वास्तूच्या 7 बारावर माझं नाव टाका. कोणाचं? नाहीतर माझ्याकडेच. राजा दशाननानं मागितलं, ज्या वास्तूची मी पूजा केलं, तुम्ही जर एवढे प्रसन्न असलात तर ती वास्तू मला द्या. त्या म्हणल्यावर भगवान शंकर सगळ्यात भोळा, शिव भोळा, त्यानं विचार केला नाही महाराज. त्या स्तोत्रानं प्रसन्न झालेला, मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. हातातलं पाणी सोडल्याबरोबर सांगितलं, आतापासून ही बिल्डिंग तुझीच, माझी नाही. आणि बिल्डिंग मधून जेव्हा बोलले, बाहेर आलं, प्रसाद घेतले, पार्वतीचा हात धरला आणि भगवान सांगितले, चला आपल्या घरला, चला आपल्या घरला. पार्वती म्हणली, हे आपलंच आहे की, आतापर्यंत आपलं होतं, पण मी आता त्यांना दक्षिणामध्ये दान दिलो. पार्वतीची तळपायाची मस्तकाला गेली आणि तिनं त्या दशाननाला सांगितले, बेटा या घरात माझ्या नवऱ्याला फसवून तू घर घेतलास ना, या घरात तुला सुखानं राहू दे ना. आणि एक शाल सांगते तुला की या घरची अग्नी पेटवल्याशिवाय मी समाधान राहीना. आता अग्नी कोण पेटवलं? हनुमंतराय पेटवला. हनुमंताचा अवतार कोणाचा? महारुद्र आले पोटी आणि दिलेला शाप आणि अग्नी लावलं. लंका कोणाची? चुकलं ना महाराज, मूळ लंका आमचीच आहे, भगवान शंकराची, पण दक्षिणामध्ये त्या दशाननाला मिळाली. म्हणून तेव्हापासून आतापर्यंत वास्तूचा हा नियम आहे. अशा इमारती निमित्त असलेलं हे कीर्तन आणि या कीर्तनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. आणि तुकोबराय या अभंगामध्ये नामाचं महात्म्य सांगतात. महात्म्य सांगत असताना साधक तुकोबरायला म्हणतो, महाराज तुम्ही आतापर्यंत नामाचं महात्म्य सांगता, पण ज्या भगवंताचं नामचिंतन आम्ही घेतलो तर त्या नामापासून काय काय होतं महाराजांनी सांगितलं. अरे काय काय होतं म्हणू नकोस, नाम घेतल्यानंतर काय होणार नाही याची प्रायश्चित्त अभंगाच्या पहिल्या चरणात.
चिंतिता विठ्ठले. माझे जगद्गुरु तुकोबारा सांगायला लागले, अरे बाबा, माझ्या प्रभूचं भजन जर केलास, माझ्या प्रभूचं चिंतन जर केलास, माझ्या प्रभूचं नाम जर घेतलास, तर माझे प्रभू तुला दुःखातून बाजूला काढतील. त्यानं म्हणलं, कोण्या कोण्या दुःखातून बाजूला काढतील? मग तुकोबाराने त्याला सांगितलं, माझ्या प्रभूचं भजन केल्यानंतर कोण्या दुःखातून बाजूला काढलं नाही असं तुझ्याकडे एखादी पुरावा असला तर सांग. कारण नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. माझ्या प्रभूचं भजन केल्यानंतर जर नाम घेण्याला कुठं वाया गेलाय का, असं एखादी पुरावा आहे का? त्यानं म्हणला, महाराज आमच्याकडे पुरावा नाही म्हणतो की नाम घेतल्यानंतर काय होतं. महाराजांनी सांगितलं, नाम घेतल्यानंतर ज्या दुःखातची वासेल त्या दुःखातून बाजूला निघतो म्हणे. कारण भवशिंदू गुतरी, कारण जे सर्वात मोठं दुःख आहे महाराज संसार बाधेचं, त्या दुःखातून सुद्धा बाजूला जाता येतं. कारण संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगे उलंगिता पार, बहुत वहावली दूर, नलगीची तीर पैल थरी. कारण सर्वात मोठ्या कोण्याही दुःखात जर तुम्ही असाल तर त्या दुःखातून माझा प्रभू तुम्हाला अलिप्त बाजूला काढू शकतो. एवढं माझ्या प्रभूच्या नामाची ताकद आहे. त्यानं म्हणलं, महाराज आहे उग ताकद आहे, ताकद आहे, ताकद आहे सांगून काही जमत नाही. एखादी पुरावा असेल तर ठेवा, एखादी पुरावा असेल तर ठेवा. महाराजांनी सांगितलं, एखादी पुरावा ठेवत नाही रे, मी तुझ्या समोर 3 पुरावा ठेवतो. नाम घेतल्यानंतर मृत्यूपासून माणूस बाजूला जातो, नाम घेतल्यानंतर भांडणं मिटतात, आणि नाम घेतल्यानंतर मोक्ष मिळतो. 3च कारण. नाम घेतल्यानंतर मोक्ष मिळतं, नाम घेतल्यानंतर भांडणं मिटतं, आणि नाम घेतल्यानंतर मृत्यूपासून आलेला मृत्यू बाजूला निघून जातो. एवढी ताकद माझ्या प्रभूच्या नामात आहे. आता 3 सिद्धांत वेळेच्या बंधनात बरोबर सोडतो, त्यामुळे थोडं लक्ष द्या, ऐका. जगद्गुरु तुकोबारा साधकाला 3 सिद्धांत सांगतात. पहिलं सिद्धांत सांगतो, मोक्ष कसं मिळतं. ऐका, रामायण सगळ्याला पाठ आहे, मला रामायण पूर्ण सांगायचं नाही. जेव्हा प्रभू रामचंद्र लंकेच्या जवळ आले, समुद्रावर आलं आणि समुद्राला वाट देत नाही मला समुद्र, तेव्हा हातामध्ये धनुष्यबाण घेतले. त्या समुद्राने विनंती केली, देवा मी तुम्हाला वाट देतो, फक्त एक आहे, तुम्हाला जर माझ्याहून तरुण जायचं असेल तर तुमच्याकडे 2 ऋषीपुत्र आहेत. किती ऋषीपुत्र आहेत? 2 ऋषीपुत्र आहेत. त्यांचं नाव आहे नळ आणि नीळ. यांच्याकडून राम नावाचा दगड घ्या आणि ते सेतू बांधायला सुरुवात करा, तुम्ही लंकेत प्रवेश करा. सांगितलं महाराज सागरानं. सागर सांगितल्यानंतर नळ आणि नीळ राम लिहायला सुरुवात केली, दगड पाण्यात टाकायला लागले, सेतू बांधकामाचं काम सुरुवात झालं. इकडं मंडोदरीला झोप येईना. कोणाला? मंडोदरी कोण होती? राजा दशाननाची पत्नी. मी रावण कधीच म्हणत नाही, दशाननच म्हणणार. राजा दशाननाची पत्नी. आणि तिला स्वप्न पडलं, आपल्याला बी स्वप्न पडते आणि तिला बी स्वप्न पडलं. आपल्या बायकोला स्वप्न पडते की नवरा सकाळी 5,000चा बंडल आणला, बरोबर आहे का नाही? स्वप्नात विचारा त्यांना उठल्यावर, तुला काही स्वप्न पडलं? काही नाही हो, आज 5,000 रुपये तुम्हाला मिळाले, असं स्वप्न पडलं. पण मंडोदरीला तसलं स्वप्न पडलं नव्हतं. मंडोदरीला पुढे काय होणार आहे याचं स्वप्न पडलं होतं. स्वप्न देखील मध्यरात्री, दोघे धनुर्धर वीर वानर,
उतरून आले पहिलं तीर. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. तुकोबाऱ्या सांगतात त्या मंडोदरीला पाठीच्या प्रहारामध्ये स्वप्न पडलं. तिनं नवऱ्याच्या जवळ गेली, जाग केली दशाननाला आणि जाग करून म्हणले, अहो उठा उठा. राजा दशानन उठला. मंडोदरीला म्हणायला लागले, काय तुला कळतं का, काय झालं एवढ्या पाठीच्या प्रहारामध्ये उठवायला? तिनं म्हणले, अहो 2 धनुर्धर आलेत म्हणे आणि आपल्या नगरीत आलेत आणि त्यांनी तुमचा घात करायला लागलाय, माझं कुंकू पुसायला लागले, मला ही स्वप्न बघितलं. त्यानं म्हणलं, असे स्वप्न रोज पडतात, स्वप्न पडतात. त्यानं म्हणलं, स्वप्न? तिनं म्हणली, तसं नाही, मी पातीवरती आहे आणि त्याच्यामुळे स्वप्न देखील ते सत्यवाचे, कारण मी जे स्वप्न बघितले ना ते सत्य होणार स्वप्न आहे. उठा उठा म्हणल्यानंतर दशानन उठला झोपीतला. पण दशानन उठले जे कोणा, दशाननानं एकाला म्हणलं, ए गुप्त हिराओ, पलीकडे काय चालले, जाऊन बघून आलात का? त्यानं म्हणलं, तेच तू मला सांगायला दरवाजावर बसलोय, पण तुम्ही डोर काढणार, मी काय मधी येईना. पलीकडे काय झाले महाराज? काय झाले म्हणण्यापेक्षा खरं सांगू का म्हणे, आपण संपलो आता म्हणे, आपलं काही खरं नाही. त्यानं म्हणलं, काय झाले? ते राम आणि लक्ष्मण कुठे आहेत ते आम्ही पाहिलो नाही म्हणे, फक्त त्यांचे जे माकडं आहेत ना पाला खायचे, त्या माकडावानी शेतू बांधलाय म्हणे, त्या वानरांनी शेतू बांधलाय. ते दोघं कुठे आहेत माहित नाही. ज्याचं नाव राम आहे ना त्या दगडावर राम लिहिल्यानंतर ते दगड तरायला लागलेत. मग ज्याच्या नामात दगड तरतात, मग त्याच्या हातात किती ताकद असेल, त्याच्या अंगात किती बल असेल. खरं सांगतो, तुमची सीता आणलेली तुम्ही त्यांना परत कोण म्हणायला लागले? राजा दशाननाचं राक्षस राजा दशाननाला सांगायला लागला, ऐकायला तयार नाही. त्यांना म्हणलं, मूर्ख आहात, अरे त्याच्या नावानं दगड करायला लागले, मी माझ्या हातानं शिळा तरवतो, उद्या चला आणि एक सांगून जातो. तसं राजा दशानन म्हणायला लागला, हा जर मी घाबरलो तर माझी प्रजा घाबरल्याशिवाय राहणार नाही. आता एक आहे, आपण घाबरायचं नाही आणि त्यांच्यापेक्षा ऐश्वर्य आपण दाखवल्याशिवाय राहायचं नाही. सकाळी दोंडी द्यायला लावला, म्हणजे जेवढे राक्षस आहेत त्यांनी सगळ्यांनी समुद्र तीरावर चला, आपला राजा मोठी शिळा असणारी तरंगणार आहे. एवढं दौंडी दिली, सगळे राक्षस आले महाराज समुद्र तीरावर. राजा म्हणला, हे ते वानर केवढे ते एवढे एवढे, त्यांचा दगड किती आहे, 2 किलोचा 3 किलोचा 1 किलोचा म्हणे, कारण त्यांना तेवढंच होतं. असं करा म्हणे, 5 राक्षस जा. किती राक्षस? 5 राक्षस जा आणि जेवढं 5ला मिळून ताकद लावून एक शिळा आणता येते तेवढे आणा. आता त्यांनी एक मोठी भलाढ्य ट्रक एवढी शिळा आणली, मोठीच्या मोठी शिळा आणल्यानंतर ती शिळा समुद्रापाशी ठेवली. राजा दशाननानं त्याची पूजा केली आणि ते पूजा करून असा हात लावला, ढकलून दिला महाराज समुद्रात. ढकलल्यानंतर ते तरंगायला लागले ना, पवायला लागलं. ते पवायला लागलं आपल्या भाषेमध्ये, ते दगड पवायला लागलं, मोठीला शिळा पवायला लागली. राजा दशानना म्हणला, ए मला सांगा, आता त्या पलीकडल्या वानरानं जे सेतू बांधले त्यांचे दगड केवढे? त्यांनी सांगितले, एवढे एवढे. आपला किती आहे? मोठा आहे. मग आता बलवान कोण आहे? त्याने सुरू केलं, राजा दशाननाचा विजय असो. फटाकड्या फोडायला लागले, गुलाल उधळायला लागले, गावात वारते आलंय. मंडोदरी म्हणले, माझ्या नवऱ्यानं काय करामत केली असेल, तेवढ्यापेक्षा एक दावत सेवक आला, माई 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 राणीसाहेब काय झालं? आपल्या राजानं मोठा पराक्रम केला म्हणे. काय केलं? आणि एवढी मोठी अशी दगडा आणलेली शिळा होती आणि ती शिळा समुद्रात तरंगायला लागल्या म्हणे त्यांच्या हातानं. हिनं म्हणली, हे उष्ट्या हातानं भाड्या कधी कावळा टाक उडवला नाही, यानं कसं शिळा? आणि खरं सांगतो, आपला पराक्रम कोणाला माहिती आहे? बोला ना, ज्यांना माहिती. आपण किती बलवान आहेत आपल्या बायकोला माहित आहे. म्हणून तिनं म्हणली, मंडोदरी यांना कधीच करणार, काय झालं असेल जाऊ द्या म्हणे, आपण लोकांच्या समोर कशाला आपल्या नवऱ्याचा अपमान करावं. हातामध्ये आरती घेतली, निरंजने घेऊन सण्या थांबले. नवर दशानन आला, आल्याबरोबर त्याला गंध लावलं, त्या गंधावर अक्षता लावल्या, डोक्यावर अक्षता टाकली आणि अशी निरंजने ओवाळायला लागली. पण ओवाळता ओवाळता तिनं म्हणली, खरं खरं सांगा, ते दगड तरलं कसं? त्यानं म्हणला, तेरी बी चूप आणि मेरी बी. पण तिथं प्रदीप दादा सारखं कॅमेरा होता, म्हणजे प्रधान होता. त्या प्रधानानं म्हणलं, माझ्याकडचं काम सेवा चॅनल आहे, तुम्ही काय घाबरू नका. 5,000 लाईव्ह चाल, 25,000 नाही काय 31,000 पण लोक बघतात मला. आता हे जे चॅनल तुमचं कीर्तन आहे ना,
तुम्ही इथं थोडे आहात, पण त्या कॅमेराला 31,000 जणांचे लोकांचं लक्ष आहे, कारण तेवढे लोक बघतात. तसं तिथं काय झालं, मंडोदरीनं तुमच्या हातानं दगड तरत नाही, तरला कसा एवढं म्हणल्याबरोबर एक प्रधान म्हणला इथं काहीतरी घोळ बोलाले. त्यानं लगेच कॅमेरा लावला. जिकडं दशानन तिकडं त्यानं चालला, जिकडं दशानन तिकडं चालला. जाता जाता दशानन मध्ये गेल्याबरोबर कडी लावून घेतली आणि बाईच्या मनात एक वार संशय आला महाराज. ते संशय मिटल्याशिवाय तिनं समाधान बसच ना महाराज. शास्त्रच आहे, कारण संशयावनी घोर पाप अनेक नाही थोर. तिनं सहज मंडोदरी म्हणायला लागली, खरं सांगा तुमच्या हाताने दगड तरला कसा. त्यानं म्हणलं तूच तू गप की. तिनं म्हणले जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आता पाणी सुद्धा देत नाही. त्यानं म्हणला सगळ्या खिडक्या बंद कर म्हणला. पहिले सगळ्या खिडक्या बंद केल्या, डोर बंद केले. त्यावेळेस जे कॅमेरा होता ना त्यानं कान लावला चौकटीला आणि मध्ये बुटबुट चालू होती. दशाननाला मंडोदरी विचारली, खरं सांगा ते दगड तरलं कसं तुमच्या हाताने. त्यानं म्हणला कान इकडं कर, भीतीला सुद्धा कान असतात म्हणे. तेव्हापासूनच प्रमाण आहे, भीतीला सुद्धा कान असतात. मग त्या दशाननाला सांगितलं, हे माझ्या हातानं दगड तरत नाही, मला शाश्वत होतं म्हणून मी त्या शेळ्याला शपथ घातलो, तुम्ही जर पाण्यात बुडला शेळी राजा दगडा तर तुला प्रभू रामाची शपथ आहे. कोणाची? रामाची. आता मला सांगा दगड कोणाच्या नामावर तरलं? नामाच्या. म्हणजे नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज, दगड सुद्धा शपथ घातल्यानंतर तरत. पण एवढे मोठे आपण झालो, किती बार सांगतो आम्ही माळ घाला राम राम म्हणा, पण आम्ही काय परिवर्तन. दगड तरलाले पण आम्ही तरायला तयार नाही. पहिलं लक्ष नाही, मोक्ष मिळतं नाम घेतल्यानंतर. दुसरं भांडण मिळतं, मिटतं. ऐका, एका मिनिटात सांगतो, गोड चिंतन सांगतो, ऐका. पंढरपूर सगळ्याला माहिती आहे, पंढरपुरातला नामदेवराय सगळ्याला माहिती आहे की नाही म्हणून. आताच नामदेवराय समाधी सोहळा झाला. नामदेवराय भगवान परमात्म्याचे लाडके भक्त. आणि नामदेवराय देवाच्या ठिकाणी पूजा करत असताना गंगाखेडची 7 वर्षाची मुलगी आपल्या बापाच्या समोर हट्ट धरली, बाबा मला तुमच्या पंढरपूरला यायचे, बाबा मला पंढरपूरला यायचे. बापाला वाटलं लईच हट्ट धरले, मग सर बाई म्हणले पंढरपुरात घेऊन आलं. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर तिला घेऊन भगवंताच्या जवळ आली. गरुड खांबापाशी आले. गरुड खांबापाशी आल्यानंतर जी गंगाखेड जनाबाई होती तिने सिद्धांत असा केला, 7 वर्षात असताना तिनं अनेक चरित्र श्रवण केलं होतं. भगवान ज्ञानोबाराच्या अभंगाचं चिंतन ऐकलं होतं. आणि तिनं काय केलं माहितीये का, ज्ञानोबारांनी ज्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलं होतं ते गरुड खांबापाशी थांबल्या थांबल्या त्याच्याकडे बघितलं. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर ज्ञानोबारांनी जे वर्णन केलंय, राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शेष कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी उरळे माळ कंठी वैजयंती. ज्या भगवंताचं वर्णन ज्ञानोबराय करतात आणि त्या ज्ञानोबरायच्या अभंगाकडे लक्ष दिलं, भगवंताकडे बघितलं महाराज. बघितल्यानंतर एवढं गोड वाटला तिला. बघता बघता तिनं जवळ गेली, भगवंताच्या चरणाजवळ गेली, भगवंताच्या चरणावर डोकं टेकवलं. पण टेकवल्यानंतर अवस्था अशी झाली की तिला समाधीच लागला. पाहता पाहणे दुरी सारोनिया. तिचं बघणं आपल्यासारखं नव्हतं महाराज. तिनं अंतर्मुखातून भगवंताला पाहत होती. समाधी लागली. जवळचे वारकरी, मागचे वारकरी, पुढचे वारकरी म्हणले बाळाला काय झालं, बाळाला काय झालं. ब्राह्मण काकानं तांब्यातलं पाणी घेतलं, तिच्या तोंडावर मारलं, तिला शुद्धी आली. आणि त्या वडिलांनी बाहेर आणलं. आणल्यानंतर थांबली आणि देवाला म्हणायला लागली, श्री विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. भगवंताचं भजन करायला लागली. भजन झाल्यानंतर एकादश झाली. द्वादशीचं पारणं सुटलं आणि वडील मुलीला म्हणायला लागले, चल. तिनं सांगितले आता घरला येत नाही म्हणे. एक बार पंढरपूरला आली, त्याला बघितले आणि त्याला बघितल्यानंतर एक सिद्धांत आहे महाराज, याला जर जण कायेनं पाहत, मनानं पाहत, देहानं पाहत, आत्म्यानं पाहत, डोळे भरून पाहत ना, डोळे भरून पाहिल्यानंतर त्याचं एक गुण आहे महाराज, त्यानं त्याला जाऊच देत नाही. कारण त्याला उपमा तुकोबाराय दिली, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे.
पंढरी राया जो कायेनं वाचन मनानं भक्ती करतोय त्याची, आणि त्याला हृदयानं पाहिलं जातं, त्याला हृदयामध्ये ज्यावेळेस साठवलं जातं तेव्हा त्यानं त्याची काया विकत घेतो. आणि विकत घेतो म्हणून त्या असणाऱ्या गोदावरीच्या काठची गंगाखेडची आणि ती जनाबाई पंढरी सोडायला तयार नाही. बाबाला म्हणायला लागले मी इथंच राहणार आहे. त्यांना चिंता पडली काय करावं. पंढरीतले लोक म्हणायला लागले अहो इथं एक दामा शेट्टी आहे, आणि तो दामा शेट्टी एकदम समाधान मनुष्य आहे, आणि त्यांचा चिरंजीव आहे नामा, आणि तो देवाची सारखी उपासना करतोय, आणि तुमच्या लेकीला दामा शेट्टीच्या स्वाधीन करा. आणि त्याने आले दामा शेट्टीला म्हणायला लागले महाराज माझी मुलगी आता यायला तयार नाही, 1 महिनाभर तुम्ही पंढरीत हिला ठेवून घ्या, आणि समाधान झाल्यानंतर पुढच्या वारीला मी आलो की घेऊन जातो. पूर्वीची लोक दयाळू होती महाराज, पूर्वीच्या लोकांकडे दया होती, पूर्वीच्या लोकांकडे माया होती. आताच्या लोकांकडे माया बी नाही, दया बी नाही. आता फक्त एकच पैसा आहे. काही बी म्हटलं तर पैसा आहे महाराज. दामा शेट्टी म्हणले खुशाल राहू द्या, माझा नामदेव पूजा करतोय आणि ही तिची दाशी म्हणून राहील, तिला पूजा करायला सामान आणून देईल, आणि माझी एकटीच असणारी पत्नी आहे गोनाई, तिच्या हाताखाली होईल म्हणे. आणि एवढं म्हणून ठेवून घेतलं. योग झाला, राहिली ती गोनाईचे सगळे नियम पाळायला लागली, आणि नियम पाळत असताना गोनाईनं ताकद केलं होतं हे बघ म्हणे नामदेव रायाला पूजेला जे सामान लागतं ते द्यायचं. दुसरी गोष्ट हे झाल्यानंतर घरात स्वयंपाकाला हातभार लावायचं. तिसरी गोष्ट गंगेला जाऊन कपडे धुवायचे. काम सांगितलं महाराज गोनाईनं, आणि गोनाईनं काम सांगितल्यानंतर जनाबाई करायला लागली. करता करता सगळे काम झालं, धुणं दिवायला गेली. धुणं दिवायला गेल्यानंतर योग असा झाला, त्या धुणं दिवत असताना पूर्व काला होता. आजही महाराज पूर्व काला. आता कसं आहे, आता झालं वॉशिंग मशीन आले, कोणी कपडे धुवायला तयार नाही, कोणी दळण दळायला तयार नाही, म्हणून मानाचा मनका जा, कमरेचा मनका जा, हे सगळ्या कामं त्याचेच आहेत महाराज. आयता बसून खायला लागलोत, आणि हे सगळे दुःखाचे कारण आहे. पहिले दळण दळत होते, धुणं दिवत होते, म्हणून शरीराची हालचाल होत होते. नेमकं धुणं दिवायला निघाली, आणि निघाल्यानंतर चंद्रभागेवर एकच धोंडा होता धुणं दिवायचं. हिनं धुणं दिवायला निघाली, परिसा महाराजांची 2 मुली धुणं दिवायला निघाली. आता हिनं नवीन होते, तिने जुन्या होत्या. आता जुन्याचं रुबाबच राहतं महाराज. ते जुनी धावत गेली, परिसा महाराजाची धाकटी मुलगी धोंड्यावरच बसली. कुठं बसली? कोणत्या? धुणं दिवायच्या धोंड्यावर बसली. जनाबाई आली, म्हणायला लागली ए मी आले पहिले, मला धुणं दिवायचं आहे. तिने म्हणले अगं तू कोण, कुठली, कशाला? आम्ही पहिले इथले आहोत, तुला माहिती नाही का आम्ही कोण आहोत? आम्ही परिसा महाराजांची मुली आहोत, आमचे वडील रुक्मिणी मातेची उपासना करते. तिनं म्हणले तुम्हाला माहित नाही का मी नामदेवरायाची दासी आहे, माझा नामदेवराया पांडुरंगाची उपासना करतो. लागलं दोघांचं भांडण. तिनं म्हणले धुणं दिवायला तर देणार नाही म्हणे, माझी दिदी दिवल्यावरच तुला दिवायला होते. नेमकं तिनं दिवली. धाकटी बाजूला सरकल्यानंतर मोठीनं धुणं दिवलं. पण मुली अशा असतात महाराज, कवा भांडून घेतील आणि कवा एक होतील काही सांगता येत नाही. आणि धुणं दिवत असताना तिनं म्हणली अगं जणी तू कवा आलीस? तिनं म्हणली इतके इतके दिवस झालं. आता आमची मैत्री करशील का? हो मी करशील. आज असं करू म्हणे, आमची मैत्री तुझी झाली, आज आम्ही गोपाळपूरला आणि शेण गौऱ्या वेचायला चालूत म्हणे. कोणत्या? शेणगौऱ्या, म्हणजे गायीच्या पडलेल्या शेणाच्या गौऱ्या वाळलेल्या, आणि आम्ही वेचायला चाललेत, आणि तू येशील का? तिनं म्हणली मला स्वातंत्र्य नाही म्हणे, मी परतंत्र आहे. कारण मला कोणाचा आदेश घेतला पाहिजे? गोनाईचा. अगं म्हणे तू सांग की 4 वाजता आम्ही करेक्ट जाणार आहे, दारवंट्यावर आम्ही येतो, तू गोनाईला विचार. एवढं म्हणल्यानंतर ती गेली घरी, 2 वाळू घातले, सगळं काय दुपारचं काम झालं. सगळं झाल्यानंतर 4 वाजले. 4 वाजता आता हिच्या मनात झालं आपण बी गोपाळपूर पाहू, आपण बी जावं तिकडं. आणि जावं म्हणून तिनं गोनाईला म्हणली गोनाई आई साहेब. हा बोला. काय जाणे? काही नाही म्हणे, मी रानशा गौऱ्या वेचायला जाऊ का म्हणे, शेण गौऱ्या, आणि वाळलेल्या आपल्याला चूल पेटवायला होतील म्हणल्यानंतर गोनाई म्हणले बाई लय सुखाची गतू, मी न सांगता काम करायला लागली. चांगलं आहे म्हणे, जा पाठी घेऊन जा म्हणे. पाठी म्हणजे टोपलं दिलं महाराज. निघाली. निघाल्यानंतर हे तिघी निघाल्या गौऱ्या घेऊन, की वेचायला टोपले घेऊन, आणि आली गोपाळपूरला. गौऱ्या वेचायला लागल्या. ते दोघी बहिणी वेचायला लागल्या. पण जनाबाईचं तसं नव्हतं महाराज. जनाबाईचं एक अवस्था होती. कोणतं? ज्या वेळेस कोणतं का काम करणार, काम करत असताना पांडुरंगाचं नाव घ्या का, तिची अवस्था तशी होती. आणि का दुसरे मज नाही आता नेमली या चित्तापासून या हृदयाला पांडुरंग परमात्मा आपलं केला होता. म्हणून बोलताना पांडुरंगाचं भजन, जेवताना पांडुरंगाचं भजन, दळण करताना पांडुरंगाचं भजन, आणि कोणतेही काम करत असताना पांडुरंगाचं भजन. ती जनाबाई काय केली, देवाला
भजन गायला लागली आणि भजन गात असताना तिने म्हणायला लागली, देवा येणारे माझ्या संग गौऱ्या वेच ना, वेच म्हणून त्या देवाला हाक मारली. सांगू का, भक्तानं जर भगवंताला हाक मारली ना, आमचा देव हाके सरशी येतो. म्हणा हाके सरशी एवढी घालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विटाई वाचून. भगवान परमात्मा आले महाराज. जनाबाईला म्हणले, जने आलो बघ. म्हणजे देवा आलास ना, बरं झालं. 4 हातानं गौऱ्या यायची. किती हातानं? शंख चक्र गदा पद्म ही सारी बाजूला ठेव. गौऱ्या व्यस्तीनं 4 हातानं देव गौऱ्या यायला लागली. जनाबाई भजन करायला लागली. महाराज का भजन करते माहिती आहे का? बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रुक्माई. या वाचन भगवंताचं भजन करायला लागली. पांडुरंग परमात्मा डोलायला लागला. डुलता डुलता गौऱ्या वेचायला लागला. योग असा झाला, 4 हाताने वेचलेल्या गौऱ्या आणि जनाबाईचे 2. किती हात झाले? 6. आता 6 हाताने वेचलेल्या गौऱ्या जास्त का त्या मुली वेचलेल्या गौऱ्या जास्त? 6 हातानं. पण देव त्यांना दिसत नव्हता. धाकटी जरा भांडकोळच होती. कोणाची? आपली नाही. सांगा ना कोणाची? कीर्तनच कळाला आता मी सांगून गेलो. कोणाची? परिसा भागवताची. नाही ध्यानात आहे का नाही विचारलो बरं का. परिसा महाराजाची धाकटी मुलगी थोडी भांडखळ होती. ती पाहिली म्हणे जणी ओडाळ आहे, ओडाळ आहे. तिने आपल्या गौऱ्या चोरली. मग तिने धावत जनाबाईच्या अंगावर गेली. जनाबाईची केस धरली, दणबुक्या घालायला लागली. प्रमाण आहे महाराज. धरोनिया केस मारी तसे मुष्टी, मुष्टी म्हणजे बुक्या, आणि मारायला लागली. जनाबाई वरडायला लागली, वाघ म्हणे बोलून आणून मला इथं मारला लोका म्हणे. बोलावून तुम्ही गोपाळासी आमासी का मारिता गे. आम्हाला इथं गोपाळपूरला बोलवलं आणि का मारायला लागलात? तिनं म्हणायला लागली, पण आम्हाला वाटत होतं अशी ओढाळ कैसी ग तू, तू एवढी ओढाळाची असं आम्हाला वाटलं नव्हतं. तिनं म्हणजे मी काय केले? अगं आम्ही दोघी बहिणी मिळून सण्या गौऱ्या वेचल्या. ते एवढंच ढीग आहे आणि तुझं ढीग एवढं मोठं कसं? आम्ही तिकडे वेचत असताना तू आमच्या गौऱ्या चोरलीस म्हणे आणि त्याच्यामुळे मारलो. तिनं म्हणली, नाही नाही मी गौऱ्या चोरलोच नाही म्हणे. आणि एवढं म्हणून मारून घेताना त्या गोपाळपूरला नेमकं एक दाढीवाला बाबा आला. वाराणसीचा दाढीवाला बाबा आला. आणि ते बाबा आला म्हणला, लेकर भांडून. आजी बघा तुम्ही, 2 लेकरं जर भांडून घेऊ लागली कोणी का पाहिना जवळ जातं का नाही बघा. आणि तो दाढीवाला बाबा आला. आल्यानंतर जवळ त्यांना बोलवलं. का भांडून घेता, का भांडून घेता? म्हणल्यानंतर परिसा भागवताची मुलगी म्हणली, बाबा तुम्ही एवढे वृद्ध दिसता, न्याय करा ना. त्याने म्हणले, काय झालं सांगा. 4 हाताने वेचलेल्या गौऱ्या जास्त होतात का 2 हाताने वेचलेल्या गौऱ्या जास्त होतात? आता ते म्हातारेच होते. त्याने म्हणलं, बाई माझे केस पांढरे झालेत म्हणे, 4 हाताने वेचलेल्या जास्त होतात. महाराजांनी म्हणल्यानंतर ते परिसा भागवताची मुलगी म्हणली, महाराज आमच्या गौऱ्या आम्हाला टाका. जनाबाईनं म्हणली, महाराज गौऱ्या देत नाही म्हणे. तिने म्हणली, का? कारण हे गौऱ्या मी वेचलेले आहेत. त्याने म्हणे, मग हे बघा म्हणे मी वेचलेले आहेत आणि त्या गौऱ्या माझ्या आहेत, त्याच्यामुळे मी हात लावून देत नाही. अगं पण त्याने वेचल्या, त्याने सांगितलं मी वेचलेल्या गौऱ्याचा अनुभव आहे म्हणे. अनुभव म्हणल्यानंतर तो महाराज म्हणायला लागले, काय अनुभव आहे? माझी गौरी जर तुम्ही उचललात, त्यांना जर द्यायची असेल तर पहिले कानाला लावा. कुठं लावा? कानाला लावा. म्हातारं म्हणायला लागलं, दाढीवाला बाबा म्हणे कानाला लावल्यानंतर काय होणार? गौरी म्हणजे निर्जीव आहे आणि शेण गाईच्या शेणाची आहे, वाळलेली आहे, आणि ह्याच्यापासून काय? म्हणून कबीर महाराजांनी असं गौरी उचलली महाराज आणि कानाला लावली. पहिली गौरी कानाला लावली. लावल्याबरोबर ते गौरी म्हणायला लागली, विठ्ठल 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 विठ्ठल
कानाला गौरी लावल्यानंतर कबीर महाराजांची समाधी अवस्था झाली. कबीर महाराजांनी विचारलं, बाई घेतले महाराज, मी नामदेवरायाची दासी आहे. कोणाची? नामदेवरायाची. कबीर महाराज म्हणायला लागले, अगं बाई, मी वाराणसीहून नामदेवरायाचं दर्शन घ्यायला आलो, पण नामदेवरायाचं दर्शन तर घेतलो नाही आणखी, पण दासीच्या दर्शनात जर एवढं भाग्य असेल तर तो नामदेव कसा असेल? तो नामदेव कसा असेल? त्याने जनाबाईचे पाय धरले आणि विचारलं, बाई खरंच सांग, या निर्जीव गौऱ्यामध्ये आणि चेतना कशी निर्माण झाली? तिने एक सांगितले, बाबा मी कोणतंही काम करत असताना उग करत नाही म्हणे. कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कारण मी काम करत असताना भगवंताचं नामचिंतन करते, आणि मी जेव्हा देवाचं नाव घेते ना, मी वरपण घेत नाही म्हणे. आपण वरपण घेतो, ती कशी करते? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. मी अंतःकरण शुद्ध करते आणि भक्तीनं त्या परमात्म्याचं नामचिंतन करते. कायेनं वाचेनं मनानं मी त्याचं चिंतन करते. त्यांना हाक मारल्याबरोबर येतो, आणि मी हाक मारली त्याला, तो आला आणि देव माझ्या संग गौऱ्या येचला. म्हणून त्याचा हात ज्या गौरीला लागले ना, ती गौरी चेतनारूपी झाली आणि ती विठ्ठल म्हणली. ऐका, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या ना, आमचे तोंड विठ्ठल म्हणायला तयार नाहीत महाराज. दोन सिद्धांत, भांडणं मिटला, मोक्ष प्राप्त झाला. तिसरं सिद्धांत सांगतो, सेवा संपवतो. ऐका,